हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर। तर मागे मी तुमच्यासोबत एक रवा टोस्टचा व्हिडिओ शेअर केला होता आणि तुमच्या खूप कमेंट आल्या होत्या की प्राजक्ता गॅसवर टोस्ट कसे बनवायचे ते दाखव। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत टोस्ट, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ओट्स पासून टोस्ट बनवणार आहोत, म्हणजे थोडंसं हेल्दीयर व्हर्जन आपण आज ट्राय करूयात। तर इथे मी नॉर्मल जे आपले ओट्स मिळतात ते घेतलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, छान याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता इथे ओट्स मी घेतलेले आहेत, 60 ग्रॅम ओट्स मी मोजून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये छान बारीक ब्लेंड करून घ्यायचे आहे, छान पीठ करून घ्यायचं आहे आणि हे आपण आपल्या टोस्टमध्ये वापरणार आहोत। त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता नुसतं ओट्सनी तर होणार नाही, थोडीशी बाइंडिंगसाठी आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट कसे ॲड केले ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते। तर सगळ्यात आधी साधारणतः 150 ml पाणी घ्यायचं आहे, त्यातलं थोडंसं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 30 ml म्हणजे 3 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पावडर शुगर ॲड करायची आहे 60 ग्रॅम, थोडंसं स्वीटमध्ये आपण करणार आहोत। 60 ग्रॅम पावडर शुगर आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारणतः 140 ग्रॅम आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर रवा मी इथे घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे, साधारणतः 60 ग्रॅम आणि ओट्सची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे। त्यानंतर मिल्क पावडर 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि ईस्ट, जे इन्स्टंट ईस्ट आहे ते आपल्याला साधारणतः 1.5 टीस्पून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे 6 ग्रॅम एवढं ईस्ट ॲड करायचं आहे आणि छान याचा डो आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मऊसर डो तयार करायचा आहे आणि थोडंसं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे, लागेल तसं यामध्ये मी ॲड करणार आहे। आणि या बाउलमध्ये करण्यापेक्षा तुम्ही एखादा फ्लॅट सरफेसवर केला तर हा डो चांगला नीड होतो। तर इथे मी पुन्हा एकदा सिलिकॉन मॅटवर हा डो घेतलेला आहे। तर रवा टोस्टची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे। तुम्ही जर मला फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पण व्हिजिट करू शकता, तिथे तुम्हाला भरपूर रेसिपीज बघायला मिळतील। आणि फेसबुकवर जर तुम्ही बघत असाल तर मला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। तर इथे तुम्ही बघू शकता हा जो डो आहे, थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, छान असा मऊ करून घ्यायचा आहे। तर महत्त्वाचं याचं नीडिंग असतं, साधारणतः 5 ते 7 मिनिटं छान नीड करून झाल्यानंतर इथे तुम्ही बघा मी छान याचा गोलसर असा डो बनवलेला आहे आणि आता याला आपल्याला 1 ते 1.5 तास रेस्टिंगला ठेवायचं आहे। थोडंसं मी यावर ऑइल स्प्रेड करते, म्हणजे वरच्या बाजूने तो कडक होणार नाही आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे, एक मोठा बाउल। आता याला साधारणतः 2 तास ठेवल्यानंतर तुम्ही ते बघू शकता डो किती फुललेला आहे, कारण यामध्ये आपण ईस्ट ॲड केलेला आहे। तर आता फार त्यातली हवा काढायची नाहीये, थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि लगेच त्याच्या आपल्याला कटिंग्स करून घ्यायचे आहेत। प्रोसेस याची सेम असणार आहे, थोडीशी वेळखाऊ आहे, परंतु खूप टेस्टी टोस्ट याचे तयार होतात। माझ्या मुलांना सुद्धा हे हेल्दी टोस्ट, थोडंसं साखर आहे याच्यामध्ये, पण आपण गव्हाचं पीठ आणि ओट्स रवा वापरून केलेला आहे, त्यामुळे हे हेल्दीयर व्हर्जन आहे। याचा आपल्याला एक रोल तयार करायचा आहे, एकदम टाईट असा रोल करायचा आहे आणि इथे मी थोडासा पाण्याचा हात अधूनमधून याला लावत आहे। मागच्या वेळेस आपण जे टोस्ट केले होते ते थोडेसे ओपन झाले होते रोल, त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे, पाण्याचा हात घेऊन थोडा मध्ये मध्ये स्टिक करून अशा प्रकारे हा जो रोल आहे तो पूर्णपणे आपल्याला छान असा स्टिक करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपण तयार केलेला रोल जो आहे तो ओपन होणार नाही, कारण बेकिंग करताना हे जे रोल आहे ते ओपन होतात आणि त्यामुळे एकदम छान असा इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला चिमटीत घेऊन त्याचे जिथे क्रॅक्स दिसत आहेत ते पॅक करायचे आहेत, थोडंसं पाण्याचा वापर केला तरीही चालेल आणि अशा प्रकारे सगळे रोल्स करून घ्यायचे आहेत। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, नाहीतर बेकिंग करताना त्याला क्रॅक जातो आणि मग नंतर जे आपले टोस्ट तयार होतात त्यालाही तसा क्रॅक दिसतो। आणि जेव्हा आपण रेसिपीज ट्राय करतो तेव्हा एकदा ट्राय करून, दोनदा ट्राय करून आपल्याला त्यामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे किंवा काय आपण त्या रेसिपीसाठी योग्य होण्यासाठी करू शकतो, या गोष्टी आपल्या लक्षात येतात। तर हा माझा सेकंड ट्रायल आहे, त्यामुळे यामध्ये थोड्याशा ज्या गोष्टी माझ्या मागच्या रेसिपीमध्ये चुका झाल्या होत्या त्या मी इथे टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे पाण्याने छान असं सील करून आपल्याला असे छोटे छोटे लोफ याचे बनवायचे आहेत। तर मी तुम्हाला एक गॅसवर दाखवणार आहे। तर इथे तुम्ही बघा, जो टिन आपल्या कुकरच्या भांड्यात किंवा कढईमध्ये बसेल अशा प्रकारचा टिन घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे टिन नसेल तर तुम्ही कुठलंही ॲल्युमिनियमचं भांडं किंवा पातेलं सुद्धा वापरू शकता, पण फ्लॅट सरफेस असावं त्या भांड्याचा, किंवा कुकरची जी भांडी येतात ती सुद्धा वापरू शकता।
तर अशाच प्रकारे दोनही रोल मी तयार करून घेत आहे. दुसरा आताचा जो रोल आहे तो मी आता ओव्हनमध्ये OTGमध्ये ठेवणार आहे. तर तुमच्याकडे OTG असेल तर बेस्ट. बेकिंगसाठी OTG खूप छान असतो आणि त्यामध्ये बेकिंगसुद्धा प्रॉपर होते. तर इथे तुम्ही बघा हे जे क्रॅक्स आहेत ते मी पाण्याने अशा पद्धतीने सील करून त्याला रोल करून घेते आहे, जेणेकरून आपला जो लोफ आहे तो ओपन होणार नाही. तर आता असे 3ही रोल मी तयार करून घेत आहे. मी क्वांटिटी थोडी छोटी बनवलेली आहे, कारण थोडं ट्रायल बेसिसवर करते, त्यामुळे थोड्याच प्रमाणामध्ये करावे लागतात. परंतु ट्रस्ट मी, हेल्दी टोस्ट जर तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करू शकता. तर आता 3ही टीनमध्ये मी हे लोफ ॲड केलेले आहेत. साधारणतः 10-15 मिनटं याला पुन्हा रेस्टिंगला द्यायचं आहे, म्हणजे ते फुलून येतात छान. तर मी यांना 10-15 मिनटं ठेवलं होतं आणि बेकिंगच्या आधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही आधीसुद्धा लावू शकता. आणि त्यानंतर 2 ट्रे जे आहेत ते मी OTGमध्ये 200 डिग्रीला ठेवलेले आहेत. साधारणतः 15 मिनिटं दोन्ही कॉईल त्याच्या ऑन केलेल्या आहेत. आणि इकडे गॅसवर मी कढई तापवायला ठेवलेली होती. त्यामध्ये कुठलंही स्टँड ठेवायचं आहे. आपला टीन फक्त खाली स्टिक नाही झाला पाहिजे. आणि त्या स्टँडवर आपल्याला अशा पद्धतीने, जसं आपण केक बेक करतो त्या पद्धतीने आपला जो लोफ आहे तो ठेवून द्यायचा आहे. बस. गॅसवर बेकिंग करणं फार काही अवघड नसतं. मीडियम फ्लेमवर आपल्याला बेकिंग करायची आहे. तर साधारणतः 20 मिनिटानंतर जेव्हा मी ओपन केलं तेव्हा तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर याला आलेला आहे. थोडासा क्रॅक इथे तुम्ही बघू शकता, कारण गॅसवर होतं असं की बेकिंग प्रॉपर होते, परंतु टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळे मे बी कधी कधी क्रॅक जाऊ शकतो. तर इथे फार नाही गेला, परंतु साईडने थोडासा क्रॅक आहे. तर हा आहे गॅसवरचा. आणि इथे तुम्ही बघू शकता OTGमध्ये बेक झालेले हे दोन्ही टीन मी इथे काढून घेतलेले आहे. सो OTGमध्ये तुम्ही बघू शकता कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे आणि अतिशय सुंदर आपले जे बन्स आहेत ते निघालेले आहेत. आणि आता याला आपल्याला, तुम्हाला वेळ असेल तर रात्रभर असेच थंड व्हायला ठेवू द्या. जेवढे जास्त वेळ हे थंड होतील, सेट होतील, त्याच्या कटिंगसुद्धा खूप छान होतात. तर आता साधारणतः कटिंग करायला मी घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी आणि आपल्याला पुन्हा याला रिबेक करायचं आहे. सो रिबेक करण्यासाठी आपल्याला याच्या कटिंग करायच्या आहेत. आता OTGमध्ये थोडासा जाडसर टोस्ट असला तरी चालतो, परंतु गॅसवर जेव्हा तुम्ही बेक करता तेव्हा थोडेसे पातळ तुम्ही कापा, जेणेकरून काय होईल की हे जे टोस्ट आहे ते छान आणि पटकन बेक होतील. तर इथे तुम्ही बघू शकता टेक्स्चरसुद्धा मस्त आलेला आहे. आणि यामध्ये आपण ओट्स वापरल्यामुळे काय होतं की ऑलरेडी याचा जो डो आहे तो थोडासा स्टिकी असतो, त्यामुळे तो ॲज कम्पेअर टू मैदा थोडा कमी राईज होतो. परंतु तरीही हे टोस्ट खाण्यासाठी अतिशय सुंदर आणि टेस्टी आहेत. तर इथे शार्प नाईफने मी याच्या छान अशा कटिंग्स करून घेतलेल्या आहेत. थोड्याशा जसं तुम्हाला आवडतं त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे टोस्ट तयार करू शकता. आपण बेकरीमध्ये बघतो काही छोट्या आकाराचे असतात, काही मोठ्या असतात, काही लांब लांब टोस्ट असतात. तर तुम्ही जसा डो तयार कराल त्याचप्रमाणे याचे जे टोस्ट आहे ते तयार होतील. आता त्याच टीनमध्ये मी काय करणार आहे, अशा प्रकारे हे जे टोस्ट आहेत ते अरेंज करायचे आहेत आपल्याला. आणि आता आपण याला गॅसवर रिबेक करणार आहे. जो लोफ गॅसवर बेक केलेला आहे तोच लोफ कट करून मी इथे जेवढे या टीनमध्ये बसतात तेवढे कटिंग्स आहेत ते यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि बाकीच्या ज्या कटिंग्स आहेत त्या मी OTGचा जो ट्रे येतो त्या ट्रेमध्ये ठेवणार आहे. तर इथे बाकीच्या मी OTGच्या ट्रेवर अरेंज केलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळे अरेंज करायचे. थोडेसे लांब लांब अरेंज करा. आणि OTGला आता साधारणतः 160 म्हणजे थोडंसं कमी टेम्परेचर करायचं आहे आणि याला 35 ते 40 मिनिटे लागतात. साधारणतः 20-25 मिनिटांनी याला हे आपल्याला उलट करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने बेक करायचे आहेत. इथे मी गॅसवर ठेवलेला आहे. सेम आधी आपण जसा लोफ ठेवला होता त्याच पद्धतीने ठेवून झाकण ठेवलेलं आहे. आणि 15-20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, साधारणतः 20 मिनिटानंतर जेव्हा मी बघितलं तेव्हा अशा प्रकारे ते टोस्ट झाले होते खालच्या बाजूने. तर आता आपल्याला हे पुन्हा उलट करायचे आहेत आणि परत 10-15 मिनिटं ठेवायची आहेत. सेम मेथड आपल्याला OTGमध्ये सुद्धा करायची आहे, जोपर्यंत त्याला हलका गोल्डन कलर येत नाही. फार गोल्डन कलर करायच्या नादात पडू नका, कारण कडक होतात टोस्ट. तर इथे तुम्ही बघू शकता छान हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि आपले टोस्ट आता बेक झालेले आहेत. हे आहेत गॅसवरचे. आणि इथे तुम्ही बघू शकता OTGमध्ये सुद्धा मस्त असे टोस्ट आपले बेक झालेले आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीने टोस्ट कसे करायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ खाली नक्की सांगा. रवा टोस्टची रेसिपी पाहिली नसेल तर ती सुद्धा चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती सुद्धा चेक करा आणि घरच्या घरी हेल्दी टोस्ट करून खाऊ शकता. तर इथे तुम्ही बघाल तर खूप छान आणि क्रिस्पी असे टोस्ट तयार झालेले आहेत. एकदम छान, मुलांसाठी अतिशय सुंदर. आणि आपल्याला माहिती आहे आपण हे कसे तयार केले आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.